राहुरी तालुक्यातील धानोरे येथील शिवतीर्थार साहेबराव म्हसे यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विटंबना प्रकरणातील आरोपी आणि तपास अधिकारी यांच्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली, अशी घोषणा करण्यात आली आहे। 26 मार्च 2025 हा दिवस राहुरी तालुक्यासाठी एक काळा दिवस मानला जातोय, कारण याच दिवशी राहुरी शहरातील बुवा सिंदबाबा तालीम येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याची विटंबना झाली होती। छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना होऊन 1 वर्ष झालं, पोलीस पथकाने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही। विटंबना करणाऱ्या आरोपींना 4 दिवसात अटक न झाल्यास महाराष्ट्र राज्य गृहमंत्रालय, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी, DYSP, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, राहुरी पोलीस स्टेशन यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असा सज्जड इशारा साहेबराव म्हसे यांनी 6 मार्च रोजी शिवजयंतीच्या दिवशी दिला होता। त्यानंतर 18 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठामध्ये साहेबराव म्हसे यांनी याचिका दाखल केली आहे। न्यायालयाचे वकील हेमंत ढगे यांच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेमध्ये गृहमंत्रालयाने आदेश करून तपासात गती निर्माण करावी आणि तपास यंत्रणेत दिरंगाई केलेल्या तपासी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व निपक्षपाती तपास करून योग्य अहवाल सादर करावा, अशी मागणी केली आहे। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती साहेबराव दादा म्हसे, ॲडव्होकेट अथर्व म्हसे, धनेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जयवंतराव दिघे, धनेश्वर देवस्थानचे सचिव गणेश दिघे, सतीश दिघे, निलेश दिघे, नंदकुमार दिघे, अमोल दिघे, सागर दिघे, सुनील मुसमाडे, शहाजीराव दिघे, राजेंद्र दिघे, जयराम दिघे, सुनील हिवाळे, अर्जुन म्हसे, आदिनाथ पेरणे इत्यादींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी। आपण तपास यंत्रणेवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि तोच विषय देण्यासाठी खरं तर आपल्याला रायगडावरती जायचं होतं, पण धानोरेकरांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे तर त्यांनी अखिल महाराष्ट्रामध्ये पहिली छत्रपती शिवरायांची मूर्ती बसवली, म्हणून आपल्याला तुम्हाला इथं सर्वांना निमंत्रित करता आलं आणि आपण गुन्हे दाखल केलेले आहेत। त्याच्यात गृह मंत्रालय, SP, कलेक्टर, PI, तपासी, DYSP, त्यानंतर तहसीलदार यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्याचे आपण ऍडमिट पण झाला, गुन्हा ऍडमिट पण झालेला आहे। काय तिची गुन्ह्याची आपण सर्व PDF तयार केलेले आहे आणि हे यांचे सर्वांवर चार्जेस फिक्स झालेले आहेत। याचिका दाखल केली। प्रशासनासाठी हा आरोपी अज्ञात आहे जसं तुम्ही म्हणले, पण अख्ख्या तालुक्याला माहिती आहे याच्या मागे कोण आहे। मला प्रशासनाला हे सांगायचं आहे की तुम्ही तर यात काही केलेलंच नाहीये, तर ह्या संदर्भात आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो। बॉम्बे हायकोर्ट मध्ये क्रिमिनल रिट पिटिशन फाईल केलेली आहे अंडर आर्टिकल 226 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन। तर आता याच्यामध्ये त्यांनी काही करू नाही तर नाही करू, त्यांना नोटिसेस इश्यू होणार आणि त्यांना याच्यावरती ऍक्शन घ्यावं लागणार। दे विल बी डायरेक्टली रिस्पॉन्सिबल अँड आन्सरेबल टू द हायकोर्ट। आता यात त्यांनी किती काही पळ काढायचा प्रयत्न केला, काही अर्थ राहणार नाहीये। तुम्ही त्यातली नावं समोर आणा नाही तर नका आणू, हायकोर्ट त्यामध्ये ते नावं समोर आणणार आहे। आणि आम्ही आज ह्या धानोरी गावामध्ये प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं कारण असं की आम्हाला ज्यावेळेस आम्ही बघितलं की शिवाजी महाराजांचं मूर्ती स्थापन करायचं, एक तीर्थस्थळ स्थापन करायचा असा निर्णय झाला आणि त्या प्रशासनाने इतके मध्ये वाटे फोडायचं काम केलं, इतका त्रास द्यायचं काम केला की म्हणजे शिवाजी महाराजांचं जर आम्ही तीर्थस्थळ बांधत आहे तर तुम्हाला काय अडचण आहे। तेच प्रशासन आता शिवाजी महाराजांच्या ज्यांनी काळ फासला आहे त्यांना पाठीशी घालत आहे। तुम्ही हे काय करत आहे, कशासाठी करत आहात? मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही आता आमच्या संयमाचा अंत बघू नका आणि लवकरात लवकर यात जे काय तुम्ही करू शकाल ते करा, नाही तर यात तुम्हाला माहिती आहे तुम्हालाही लोकांना सामोरे जायचं आहे। तुम्ही जर नाही नीट निर्णय घेतला तर आम्ही आमच्या पद्धतीने बघू की तुम्हाला कसं उत्तर द्यायचं। ह्या याचिकेचे पिटिशनर आहे साहेबराव पाटीलबा म्हसे आणि जे रिस्पॉन्डंट असणार आहे त्यात फर्स्ट रिस्पॉन्डंट
गृह मंत्रालय असणार आहे. सेकंड रिस्पॉन्डंट सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस अहिल्यानगर असणार आहे. थर्ड रिस्पॉन्डंट कलेक्टर अहिल्यानगर, तहसीलदार राहुरी आणि PI राहुरी हे त्यातले पार्टीज असणार आहेत. ह्या याचिकेत आम्ही मागणी अशी केलेली आहे की तुमच्याकडनं तपास होत नाहीये, तुम्ही नका करू. आता हायकोर्ट विल टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ दिस. यात असं आहे की भारतीय न्याय संहितेचे काही सेक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये जर तुम्ही समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न केला तर त्या संदर्भात कठोर कारवाईचे आदेश आहे. हे असताना देखील जर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स डिले करत आहे तर त्या संदर्भात हायकोर्ट त्यांना आता क्लिअर डायरेक्शन्स देणार आणि ही केस अंडर हायकोर्टचे ऑब्झर्वेशन असणार आहे. तपास यंत्रणेवरती आम्ही याचिकेत अशी मागणी केलेली आहे की तपास यंत्रणेने यात खूप डिले केलेला आहे, तर तुम्ही याच्यात लक्ष घाला आणि लवकरात लवकर याच्यावरती जी काही कारवाई करता येईल ती करा, असं याचिकेत आम्ही हे केलेलं आहे. गुन्हे दाखल करावे अशी मागणी आहे.